सो कालपर्यंत आपण इव्होल्युशनसाठी 3 एव्हिडन्सेस बघितले. पहिला एव्हिडन्स कोणता होता? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. नेक्स्ट कोणता होता? अॅनाटॉमिकल. थर्ड कोणता होता? वेस्टिजियल ऑर्गन्स. तर वेस्टिजियल ऑर्गन मध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले होते. अपेंडिक्स होता, तुमची बोल्टेन होती, अजून कोणते कोणते होते? मसल्स ऑफ इयर पिन होता, बॉडी हेअर्स होते, आणखी विजडम टीथ, आणखी आयलिड. ठीक आहे. तर आपण खूप सारे एक्झाम्पल्स बघितले होते. तर आजचा एव्हिडन्स आहे आपला पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स. तर पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स मध्येच पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सची तुमची जी नोट आहे ना, ती तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारू शकतात. पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये एक कार्बन डेटिंग मेथड आहे. तर ती कार्बन डेटिंग मेथड तुम्हाला ती धरून पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स वरती नोट आली तर ती 5 मार्क्ससाठी विचारू शकतात. तर बेसिकली एखादी डेफिनेशन आली फॉसिल्स वरती तर ती 2 मार्क्स पर्यंत जाऊ शकते. तर आता पॅलेंटोलॉजी म्हणजे काय? पॅलेंटोलॉजी इज द ब्रांच ऑफ द सायन्स इन विच वी स्टडी द फॉसिल. एक अशी ब्रांच आहे सायन्सची की ज्या ब्रांच मध्ये आपण फॉसिलची स्टडी करतो. कशी स्टडी करतो? फॉसिलची. सर व्हॉट इज मीन बाय फॉसिल? फॉसिल इज द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट्स बरीड ड्यू टू द डिझास्टर. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ऑर्गॅनिझम्स काय करतात की काही डिझास्टर आले. डिझास्टर कसे? जसं की अर्थक्वेक आलं, पूर आला, फ्लोड आला, काहीतरी एनी टाइप ऑफ डिझास्टर असू शकतं. कुठल्याही प्रकारचं डिझास्टर असू शकतं. त्या डिझास्टरमुळे काय होतं की ऑर्गॅनिझम्स किंवा ह्युमन बिंग्सची पण कन्सिडर करा. सपोज कन्सिडर करा की तुम्ही पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या घटना ऐकलेल्या आहेत. दगड कोसळीच्या, डोंगर कोसळला, त्याच्यामध्ये गाव दबल्या गेले, अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकलेल्या. तर मग कन्सिडर करा अशी काहीतरी घटना झाली. आणि अशी घटना झाल्यानंतर काय झालं की एखादा व्यक्ती किंवा एखादं ऑर्गॅनिझम्स हे त्या मातीखाली दबल्या गेले. काय झाले? मातीखाली दबल्या गेले. तिथे 2 कंडिशन असते. पहिली कंडिशन असते त्यांची इम्प्रेशन पडली. आता इम्प्रेशन काय असतं? सर तुम्ही वाळूच्या जर रस्त्यावरती चालली, जर तुम्ही जसे जसे पाय ठेवले तसे तसे तुमचे ठसे उमटत जातात. बरोबर आहे? त्याला म्हणतात इम्प्रेशन्स. आणि दुसरं असतं की त्यांचे जे अवशेष आहेत. अवशेष म्हणजे काय? की त्यांची बॉडीचं फ्लेशी मटेरियल असतं. फ्लेशी मटेरियल म्हणजे काय सर? तुमची स्किन, मसल्स, मास जेवढं काही आहे ते निघून जाईल. फक्त उरणार काय? हाडं. त्या गोष्टीला म्हणतात फॉसिल्स. ठीक आहे. तर सायंटिफिक डेफिनेशन काय सांगते? लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू द डिझास्टर लाईक फ्लोड, अर्थक्वेक, व्हॉल्केनो एक्सेट्रा. Remnants and impression of such organisms remain preserved underground. This called as fossils. म्हणजे जे रिमेनन्स असतं, जे रिमेनन्स म्हणजे काय? उरलेला भाग. आणि जे इम्प्रेशन असतं ते अंडरग्राऊंड मध्ये प्रिझर्व असतं. ते जमिनीमध्ये कसं असतं? प्रिझर्व असतं. आणि त्याच गोष्टीला काय म्हटलं जातं? फॉसिल्स. काय म्हटलं जातं? फॉसिल. मग या फॉसिलची स्टडी करणं कोणत्या ब्रांच मध्ये येतं? पॅलेंटोलॉजी मध्ये. कोणत्या ब्रांच मध्ये येतं? पॅलेंटोलॉजी. पॅलेंटोलॉजी इज द ब्रांच ऑफ द सायन्स. पॅलेंटोलॉजी सायन्सची अशी ब्रांच आहे इन विच वी स्टडी द फॉसिल. ज्यामध्ये आपण काय स्टडी करतो? फॉसिलची स्टडी करतो. सर आता हे फॉसिल बद्दल झालं. आता फॉसिलची स्टडी करणं काय इम्पॉर्टंट आहे? बघा तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील की इकडे इकडे डायनासोरची हाडं सापडली, इकडे इकडे माणसाचा सापळा सापडला. हडप्पा संस्कृती माहिती आहे तुम्हाला? हडप्पा संस्कृतीमध्ये एवढे अचानक पद्धतीमध्ये तेवढ्या एरियामध्ये एवढी सगळी हाडं सापडली माणसांची की तेव्हा आपल्याला कळालं की ह्या ठिकाणी कुठेतरी वस्ती राहत होती. खूप मोठी हाडं सापडली. त्यामुळे त्या गोष्टीला हडप्पा म्हणतात. बघा हडप्पा हे संस्कृतीचं नाव नाही. हडप्पा त्या कंडिशनचं नाव आहे की ज्या कंडिशनच्या अंडरमध्ये खूप सारी माणसाची सापळी सापडली. त्या गोष्टीला हडप्पा म्हणतात. ओके. तर आता ह्या गोष्टीचा फायदा काय आपल्याला? ह्या गोष्टीचा फायदा असा आहे की आपण फॉसिलच्या स्टडीवरून समजू शकतो की इथे राहणारा माणूस किंवा राहणारा ऑर्गॅनिझम कधीपासून इथे राहत होता, त्याचं नेचर काय असू शकतं, किंवा तो अॅनिमल्स किती वर्षांआधी त्या मेला. म्हणजे डायनासोरची हाडं आज आपल्याला सापडतात, त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की एवढ्या एवढ्या वर्षांआधी डायनासोर्स होते. मग आता सर हा अंदाज कशाच्या बेसिसवरती लावतात? तो लावतात कारण वन ऑफ द म्हणजे खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत, पण वन ऑफ द प्रोसेस आहे कार्बन डेटिंग मेथड. कोणती मेथड? कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड दिली होती विलर्ड लिबिन. त्याला त्याच्यासाठी नोबेल अवॉर्ड पण भेटणार. सर मग आता कार्बन डेटिंग बद्दल सांगताय तुम्ही. कार्बन डेटिंग मेथड म्हणजे काय? कार्बन डेटिंग मेथड मध्ये आता नावानुसारच आहे. कार्बन डेटिंग मेथड मध्ये काय यूज होणार? कार्बन यूज होणार. बघा लाईफ इन द वर्ल्ड कार्बनचे खूप सारे आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्स कळतो काय असतं? आयसोटोप्स कळतं म्हणजे सख्खा भाऊ. आपण एखादा एलिमेंट घेतला त्याचा सख्खा भाऊ असं कन्सिडर करा. त्याचे सायंटिफिक डेफिनेशन्स वेगळे आहेत, पण एक कन्सिडर करा की त्याचा सख्खा भाऊ. काय असतं? एखाद्या ऍटम मध्ये 3 एलिमेंट्स असतात. पहिला एलिमेंट कोणता असतो? इलेक्ट्रॉन. दुसरा असतो प्रोटॉन. तिसरा असतो न्यूट्रॉन. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतात? सेंटरला असतात. कुठे असतात? सेंटरला. आणि इलेक्ट्रॉन मध्ये जो फोर्स असतो अट्रॅक्शनचा तो कमी असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय करतो? रिव्हॉल्व करतो.
आणि आपण काय म्हणतो की ऍटमचं मास हे कुठे कन्सन्ट्रेटेड असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये. मागच्या वर्षी एलिमेंट शिकलेत ना तुम्ही, 3 सब ऍटॉमिक पार्टिकल्स असतात. कोणते कोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे असतो? सेंटरला. इलेक्ट्रॉन कुठे असतो? बाहेरच्या साईडला. इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय असतं? ऑन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन, ऑन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन, ह्याच्या बेसिसवरती आयसोटोप्स पडतात. आता आपल्याकडे 2 आयसोटोप्स. पहिला आयसोटोप कोणता आहे? कार्बन 12 नावाचा, आणि दुसरा आयसोटोप कोणता आहे? कार्बन 14 नावाचा. याचा मिनिंग काय की कार्बन 12 मध्ये येणारे न्यूट्रॉन किती आहेत? 12, आणि प्रोटॉन किती आहेत? 12. पण कार्बन 14 मध्ये हे होत नाही. कार्बन 14 मध्ये काय होतं? याच्यामध्ये प्रोटॉन तर 12 आहेत, पण सर न्यूट्रॉन जे आहेत ना ते 14 आहेत. समजतंय? पहिल्या कंडिशन मध्ये काय? ऍटॉमिक मास कन्सेप्ट माहिती तुम्हाला. ऍटॉमिक मास काय असतं? ऍटॉमिक मास इज द नंबर ऑफ द प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. समजलं? मग नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे आपल्या कार्बन 12 कडे? 12, आणि प्रोटॉन किती आहे? 12. पण कार्बन 14 मध्ये प्रोटॉन किती आहे? 12, आणि न्यूट्रॉन किती आहे? 14. म्हणजे 2 न्यूट्रॉन काय जास्त आहेत. मग आता इथे येते रेडिओ ऍक्टिव्ह कन्सेप्ट. रेडिओ ऍक्टिव्हिटी काय असते बघा. रेडिओ ऍक्टिव्ह असे एलिमेंट्स असतात की जर का एखाद्या न्यूक्लियसमध्ये अनइक्वल अमाऊंट ऑफ द प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन असतील, म्हणजे कधी प्रोटॉन जास्त असू शकतात, कधी न्यूट्रॉन जास्त असू शकतात, मग त्यावेळेस काय करतो तो एलिमेंट? प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन लूज करतो म्हणजे सोडून देतो, त्याला बाहेर काढतो. आणि जेव्हा तो बाहेर काढतो त्यावेळेस एक लाईट इमिट होते म्हणजे इथून लाईट दिसते, आणि त्या लाईटला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. त्या लाईट सोडणारे जे हे असतात ना एलिमेंट्स, त्यांना म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. मग आता सर याचा आणि याचा कसा संबंध आहे बघा. मी काय सांगतोय, आता अनइक्वल अमाऊंट कुठे आहे? कार्बन 12 मध्ये का कार्बन 14 मध्ये? कार्बन 14 मध्ये. मग हा झाला रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. कोणता एलिमेंट? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. आता रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट हा झाला, आणि कार्बन 12 कोणता झाला मग? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. आता रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट काय असतात माहितीये का? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट स्वतःच्या म्हणजे स्वतःमधून लाईट इमिट करत जातात, आणि थोडे थोडे करत नाहीसे होत जातात. म्हणजे स्वतःचं विघटन करत जातात, ते हळूहळू संपत जातात. मग आता काय असतं, दोन्ही पण कार्बन काय करतात? इन द लाईफ प्रोसेसेस मध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. हे जर का कन्झ्युम झाले एखाद्या अॅनिमल कडून, तर त्याच्यामध्ये C12 जे असतं, C12 हे रिमेन कॉन्स्टंट असतं. म्हणजे याची संख्या बदलते का? नाही. पण संख्या कोणाची बदलते? कार्बन 14 ची. का? कारण की ते रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे म्हणून. मग ऑन द रेशिओ ऑफ द C12 आणि C14 ह्या दोघांचा काय चेक केला जातो? रेशिओ चेक केला जातो. आणि हा रेशिओ म्हणजे आता रेशिओ ऑफकोर्स काय असणार आहे? कार्बन 12 जेवढं तसे असणार आहे. एखाद्या अॅनिमलने जर का कार्बन 12 कन्झ्युम केला तर त्याच्या बॉडीमध्ये मेल्यानंतर सुद्धा कार्बन 12 कसं असणार आहे? जशाल तसंच असणार आहे, कारण की तो नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे. आणि पण कार्बन 14 रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे अॅनिमल ज्यावेळेस मरल त्यावेळेस त्याच्या बॉडीतून तो एलिमेंट काय होत जाईल? हळूहळू करत कसं होईल? नाहीसा होत जाईल. मग यांचा रेशिओ चेक केला जातो, आणि हा रेशिओ पॅलेंटॉलॉजिकल सर्व्हे मध्ये यूज करतात, फॉसिलच्या स्टडीमध्ये यूज करतात. आणि ह्या रेशिओच्या बेसिसवरती आपण ठरवतो की ह्या अॅनिमलचं एवढे एज असणार. कळालं? समजलं? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये आपण काय बघितलं? पहिले बघितलं की फॉसिल्स काय असतात? रिमेनंट्स अँड इम्प्रेशन ऑफ द ऑर्गॅनिझम प्रिझर्व अंडरग्राउंड. म्हणजे अवशेष किंवा इम्प्रेशन जे अंडरग्राउंड मध्ये प्रिझर्व केले जातात त्यांना काय म्हणतात? फॉसिल्स म्हणतात. नंतर आपण कार्बन डेटिंग मेथड बघितली. कार्बन डेटिंगच्या मेथडच्या नावानुसारच याच्यामध्ये काय यूज केलं जातो? कार्बन यूज केला जातो. कार्बन आणि कार्बनचा आयसोटोप यूज केला जातो. C12 आणि C14. कोणते आयसोटोप यूज केले जातात? C12 आणि C14. याच्यापैकी C12 काय? नॉन रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे, आणि C14 कोणता आहे? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे. मग त्यांचा रेशिओ चेक करून आपण ठरवतो की ह्या प्रिझर्वेशनचं किंवा या रिमिनंटचं काय येत असं म्हणून. समजलं? व्यवस्थित?